शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा असेल, परभणी असेल, बीड असेल, म्हणजे टोटल मिळून 25 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे येणार आहे। बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यामधील शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये 1000 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की वर्षानुवर्ष शेतकरी बांधवांना प्रत्येक वर्षाला फक्त नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये मिळत होते, परंतु याच्यामध्ये थेट 3000 रुपयांची वाढ सुद्धा झालेली आहे। यापुढे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे मिळालेला आहे, परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होत आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे पात्र शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होणार नाही, तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच एकंदरीत नमो शेतकरी योजनेच्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, अखेर आज नमो शेतकरी योजनेची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 25 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, परंतु पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा आलेले आहे। म्हणजेच एकंदरीत शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे येणार आहे। तर बघा, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा निधी सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे हे पैसे सुद्धा आलेले आहेत। बघा, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार करा, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे पात्र शेतकरी बांधवांना 100% नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळाला नसेल, त्यांनी लवकरात लवकर KYC सुद्धा करायचे आहे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। तर बघा, शेतकरी बांधवांनो, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, म्हणजेच विस्तार सुद्धा झालेलं आहे। बघा, फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे
येणार नाही, थेट कृषी मंत्र्यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या महत्त्वपूर्ण पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 14 बँकेमधून आज नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे सोडलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज प्रमुख 14 बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 14 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा येणार आहे। उर्वरित बँकेमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा बँक खाता या 14 बँकेपैकी असेल तर तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भारतीय जनता पार्टीने दिलेला शब्द पाळलेला आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भारतीय जनता पार्टीने जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम 3000 रुपयांनी वाढवून देऊ। बघा सध्याच्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 6000 रुपये मिळत होता, म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला 6000 रुपये मिळत होते। परंतु याच्यामध्ये आज वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला 9000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9000 रुपये सुद्धा मिळणार आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 9000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून एकंदरीत 18000 रुपये अनुदानाच्या स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासाठी आज 25 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे, म्हणजे ज्यांचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 36000 कोटींचा निधी आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अर्थसंकल्पामध्ये बजेट सुद्धा घोषित झालेलं होतं, तर त्या बजेटमध्ये या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ असेल अशा विविध योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी 3600 कोटींचा निधी आज राज्य सरकारकडे आलेला आहे, म्हणजेच या निधीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पहिली यादी तयार सुद्धा केलेली आहे। पहिल्या यादीमध्ये 25 जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे 36000 कोटींचा निधी आलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आज 25 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करण्यासाठी पहिली यादी सुद्धा तयार केलेली आहे। म्हणजेच आज पहिल्या यादीमधील 25 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत, जेवढे पण शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच आज 14 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील ज्या मोठमोठ्या बँका आहेत तर त्या 14 बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा बँक खाता या 14 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा की आज फक्त 25 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। उर्वरित 11 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 14 बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा बँक खाता त्या 14 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे
येणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज सरसकट वाटप होणार नाही, यासाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार करण्या अगोदर शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासलेली होती। त्याच अनुषंगाने परत एकदा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत, त्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी जे पहिले पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला असावा। त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, शेतकरी बांधव असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये आलेला असावा। परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला नसेल त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा येणार नाही। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्या अगोदर राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासलेली होती। त्या अनुषंगाने ज्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला असेल त्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, म्हणजे सरासरी 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ वर्षानुवर्ष घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जमीन 5 एकरपेक्षा कमीच असायला पाहिजे। सोबतच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा तरच मला पैसे मिळणार आहेत। अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य पोलीस असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, वकील असेल किंवा रेल्वेमध्ये कामगार असेल किंवा यावर्षी सरकारी शाळांमध्ये शिपाई म्हणून लागलेला असेल, मुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही। कारण ही योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांसाठी सुरूच केलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी 4थी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती 4थी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे। म्हणजेच एकंदरीत पेन्शनधारक नसले पाहिजे, सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसलेले असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 पात्रता घातलेले आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसलेले असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज 36 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा
येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 25 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा बीड, पाचवा जिल्हा परभणी, सहावा जिल्हा हिंगोली, सातवा जिल्हा जालना, आठवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, नववा जिल्हा अहिल्यानगर, सोबतच 10वा जिल्हा नाशिक, 11वा जिल्हा धुळे, 12वा जिल्हा नंदुरबार, 13वा जिल्हा जळगाव जिल्हा, 14वा जिल्हा बुलढाणा, 15वा जिल्हा अकोला, 16वा जिल्हा वाशिम, 17वा जिल्हा अमरावती, 18वा जिल्हा यवतमाळ, 19वा जिल्हा वर्धा, 20वा जिल्हा नागपूर, 21वा जिल्हा चंद्रपूर, 22वा जिल्हा गडचिरोली, 23वा जिल्हा गोंदिया, 24वा जिल्हा भंडारा जिल्हा आणि 25वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। म्हणजे जे जे शेतकरी बांधव या 25 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज प्रमुख 14 बँकेमधून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा बँक खाता या 14 प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा तुम्हाला 14 बँका अगदी झटपट पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक ICICI बँक, पाचवी बँक HDFC बँक, सहावी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सातवी बँक कॅनरा बँक, आठवी बँक बँक ऑफ इंडिया, नववी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 10वी बँक बँक ऑफ बडोदा, 11वी बँक ॲक्सिस बँक, 12वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 13वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 14वी बँक पोस्ट बँक ऑफ इंडिया। बघा ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख 14 बँकांपैकी असेल त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा त्या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भात माहिती विचारत होते, तर त्या शेतकरी बांधवांसाठी खास करून हा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन KYC करायची आहे। सोबतच आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती येत असतात, म्हणजे DBTच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक सुद्धा करायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।